रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. आता होत भुईवर गेल गेल आभाळात. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बहिणाबाई चौधरी ह्या संत कवयित्रीच्या ओवीचा विचार करणार आहोत. ओवी आहे मनाविषयी. मनाविषयी बहिणाबाई चौधरींच्या अनेक ओव्या आहेत. मन वढाय वढाय असं त्या विविध पद्धतीनं मनाचं वर्णन आपल्याला करताना आढळतात. आणि त्यामुळे त्यांची ओवी आहे, मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात. आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात. असं अतिशय सुंदर 4 ओळींमध्ये त्यांनी मनाचं सगळंच वर्णन केलेलं आहे. मन म्हणजे नेमकं काय हा प्रश्न श्रोते आहेत सगळ्यांना पडलेला. मी जे म्हणतो की आत्ताची युद्ध सुरू आहेत ती सगळी मनापायी चालू आहेत म्हणून, आणि खरं आहे ते. युद्ध आधी मनात सुरू होतं, मग रणात सुरू होतं. आणि त्यामुळे ह्या मनाविषयीच्या बहिणाबाईंच्या ओवीपैकी ही जी ओवी आहे, मन पाखरू पाखरू, याविषयी आपण आज गप्पा मारू की पाखराची कल्पना कशी केलेली आहे की जमिनीवर पण आहे आणि आकाशात पण आहे. परंतु ज्या क्षणात ते आपापल्या ध्येयाच्या दिशेनं उडतं, जिथे जायचं आहे तिथे जातं, तो जो कालावधी आहे तो आश्चर्यकारक आहे. आणि मनही तसंच असतं माणसाचं. ते इकडून तिकडे असं हिंडत असतं. विविध माध्यमातून ते व्यक्त होण्याचा प्रयत्न करतं, पण ते चंचल असतं. मन ही सुरू होणारे अनेक शब्द आहेत जे चंचल मनोवृत्ती दाखवतात. त्यात मरकट आहे म्हणजे माकड आहे, मानिनी आहे, त्याच्यानंतर मधुकर म्हणजे भुंगा आहे, मन आहे. अशा अनेक शब्दांचं मिळून आपल्याला एक स्वरूप शोधायचं आहे की ते मन म्हणजे नेमकं काय. मला जे पटतं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं की मन म्हणजे माझ्या शरीरातल्या रक्ताभिसरणाचा जो वेग आहे ते माझं मन आहे. कारण मी चिडलो की लाल दिसतो, घाबरलो की पांढरा पडतो. म्हणजे जे चिडलं की लाल दिसणं जे आहे ते कशामुळे साध्य होतं, तर तुमच्या रक्ताभिसरणाचा वेग वाढतो म्हणून तुम्ही लाल दिसता. किंवा घाबरलात की पांढरे पडलात म्हणजे रक्ताभिसरणाचा वेग कमी झाला. तुमच्या मानसिक स्थितीवरती रक्ताभिसरणाची रचना अवलंबून असते आणि म्हणून डोळ्यांमधनं ते रक्त व्यक्त होत राहतं. समर्थ रामदास श्री रामायण लिहित होते आणि रामायण लिहिताना त्यांनी असं लिहिलं की माता सीतेच्या आजूबाजूला पांढरी फुलं पडली होती. तर त्याच्यावरती हनुमंताच्या मंदिरात लिखाण चालू असल्यामुळे हनुमंत बाहेर आले. ते समर्थ रामदासांना म्हणाले की नाही 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 तिथे लाल फुलं होती. तेव्हा समर्थ रामदास म्हणाले की नाही ती पांढरीच फुलं होती. हनुमंत म्हणाले, अहो मी स्वतः जाऊन आलो तिथे, चक्षुर्वयी सत्यमय, मी सांगतो लाल फुलं होती म्हणून. तेव्हा समर्थ रामदासांनी मारुतीला समजावून सांगितलं. समर्थ रामदास श्री मारुतीला म्हणाले की तुम्ही क्रोधात होतात, तुम्हाला राग आला होता सीता माईला रावणाने पळवून नेलं म्हणून, आणि तुम्हाला राग आलेला असल्यामुळे तुम्हाला ती फुलं लाल दिसत होती. थोडक्यात काय, मनाची जी स्थिती आहे ती स्थिती समोर उभी असते. मनामध्ये भय निर्माण झालं तर आपण कल्पना करू शकत नाही, पण मराठीमध्ये एक म्हण पण अशी आहे की मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे एखाद्याचा शत्रूसुद्धा इतकं वाईट इच्छिणार नाही तेवढं आपलं मन वाईट इच्छा करत असतं कित्येक वेळा. पण हे मन कल्पनेचं आगार आहे. अनेक कल्पना त्यात असतात. काही व्यक्त होतात, काही व्यक्त होत नाहीत. माणूस दरवेळेला व्यक्त होईलच असंही सांगता येत नाही. आणि म्हणून मग त्याला या बहिणाबाई चौधरींनी दिलेला जो दृष्टांत आहे तो पाखराचा आहे. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात. काय सांगू त्याची मात म्हणजे
काय त्याचं कसब सांगू, काय त्याची ताकद सांगू, काय घडतं नेमकं त्याच्या आयुष्यामध्ये. तर आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात. आत्ता इथे होतं आणि पटकन तिकडे निघून गेलं. तसंच मनाच्या ह्या कल्पना आहेत. आतासुद्धा मी तुमच्याशी बोलत असताना मनात कल्पना आहेतच. तुमच्याशी संवाद साधत असताना, तुम्ही माझं बोलणं ऐकत असताना मनामध्ये कल्पना आहेत. आणि ही मनाची स्थिती रक्ताभिसरणावरती अवलंबून असते. आता हे रक्ताभिसरण कोणाच्या ताब्यात असतं? तर ते रक्ताभिसरण ताब्यात असतं चंद्राच्या. चंद्राच्या ताब्यात का? तर चंद्राच्या ताब्यामध्ये भरती ओटी आहे. समुद्राची भरती ओटी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावरती अवलंबून आहे, असं आधुनिक विज्ञानानं मान्य केलेलं आहे. मग असं जर मान्य केलं असेल तर चंद्राला असं काही वेगळं कळतं का की फक्त समुद्रच आपल्या ताब्यात ठेवायचा? मला असं वाटतं की पृथ्वी तलावरती जेवढे द्रव पदार्थ आहेत ते सगळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावरती चालत असणार. हे माझं तर्कशास्त्र आहे. हे तर्क आहे की तर्कट आहे हे तुम्ही ठरवा. पण मूलतः रक्ताभिसरण जे आहे ते चंद्राच्या ताब्यात असावं. कारण का? तर तो द्रव पदार्थ आहे. आणि म्हणून बघा, मानसिक अस्वस्थता किंवा असंतुलनाच्या ज्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या एकतर पौर्णिमेला तरी होतात किंवा अमावस्येला तरी होतात. अशा कथा आणि चित्रपट आपण नेहमी बघतो. त्यामुळे दरवेळेला पूर्ण चंद्र असेल तरी मानसिक अस्वस्थता आहे आणि चंद्र नसला तरी मानसिक अस्वस्थता आहे. याचा रक्तावरती परिणाम होत असणार आणि रक्ताच्या अभिसरणावरती परिणाम झाला की तुमचं मन व्यक्त होत असणार. आणि आधुनिक विज्ञानामध्ये असंही घडलेलं आहे की मुंबईमधले एक ख्यातनाम प्रसूती तज्ज्ञ होते. ते प्रसूती तज्ज्ञ दरवेळेला समुद्राची भरती आहे की ओटी आहे असं ठरवून सिझेरियन करायचे, असं मी वाचलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांच्या त्या निर्णयामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य असावं की सिझेरियन करत असताना जास्त ब्लिडिंग होऊ नये, रक्त जास्त वाया जाऊ नये स्त्रीच्या शरीरातलं, किंवा रक्त जास्त वाहू नये स्त्रीच्या शरीरातलं, म्हणून ओटीच्या वेळेला सिझेरियन अशी कल्पना प्रत्यक्षामध्ये हे जेव्हा मी वाचलं त्यावेळेला मला तर्कशुद्ध वाटतं ते की या गोष्टी होत असतील. आणि त्यामुळे बहिणाबाईंची ही जी कविता आहे, मन पाखरू पाखरू, ते पाखरू पाखरू का? त्याचं कारणच हे आहे मुळामध्ये. आणि म्हणून आपण पाखरू पाखरू का? तर आपण म्हणतो कल्पनांचे पंख फुटले असं जेव्हा आपण म्हणतो, तर कल्पनांना पंख फुटले म्हणत असताना त्याचं आकाशामध्ये विहरणं जे आहे, कारण पंचमहाभूतांपैकी जी 4 महाभूत आहेत ती सगळी आकाशाच्या कक्षेमध्ये येतात, जे आकाशाच्या ताब्यात येतात. त्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4ही आकाशामध्ये येतात. म्हणून आकाश सर्वोच्च आहे. ते आकाश जे सर्वोच्च आहे ते निळशार आहे. आणि म्हणून बहिणाबाईंच्या या 4 ओळी आपल्या मनाचं नेमकं वर्णन करतात असं मला वाटतं. आणि तोच मुद्दा संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये मी तुम्हाला जी ओळी सांगितली होती की जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, ते पक्षाच्या पिल्लाचं वर्णन आहे. जसं पटकन उडायला लागल्यानंतर ते कुठे जाईल याची शाश्वती देता येत नाही. तुम्ही विचार करा, तुमच्या घरामधले विसंवाद, समाजातले विसंवाद, राष्ट्रीय विसंवाद, आंतरराष्ट्रीय विसंवाद, या सगळ्या पाठीमागे कारण आहे माणसाचं मन. असो, ह्याच मनाविषयी अतिशय तल्लख आणि तिखट उल्लेख केलेली ओवी आपण उद्याच्या भागात घेऊ. आज या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया उद्या याच मालिकेमध्ये. रोज एक ओवी संतांची. कृपया आनंद वाटत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जेवढ्यांना पाठवता येईल तेवढ्यांना पाठवा. आपल्या ह्या श्रोत्यांची, ओव्या ऐकणाऱ्या श्रोत्यांची सुद्धा संख्या जेवढी वाढेल ना तेवढी समाजामध्ये शांती निर्माण होऊ शकते. असो, रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.